साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे। या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी पुण्यामधून अटक केली आहे। प्रशांत बनकरनं शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप हा सुसाईड नोटमध्ये करण्यात आलाय। प्रशांत बनकर मित्राच्या पुण्यातील फार्म हाऊसमध्ये लपून बसलेला होता आणि अखेर 30 तासांनंतर पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दरम्यान सुसाईड नोटमध्ये बलात्काराचा आरोप हा करण्यात आलेला आहे आणि निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला अटक कधी करणार असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय। वैद्यकीय तपासणीवेळी प्रशांत बनकरला नेण्यात येत आहे। पोलिसांनी सकाळी 4च्या सुमारास पुण्यामधून प्रशांत बनकरला अटक केलेली आहे। महिला डॉक्टरच्या आत्महत्येला एक प्रकारे तो जबाबदार असल्याचं बोललं जात आहे आणि याच आरोपीला सकाळी पोलिसांनी अटक केलेली आहे। आता त्याला शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढची कारवाई ही सुरू झालेली आहे। आता नुकतीच त्याची वैद्यकीय तपासणी हे देखील करण्यात आली आहे। त्याचीच ही रवाना होतानाची दृश्य आपण एक्सक्लुझिव्हली एबीपी माझावरती पाहतोय। पुण्यामध्ये मित्राच्या फार्म हाऊसमध्ये तो लपून बसलेला होता आणि तिथूनच ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी त्याला घेऊन येण्यात आलेलं आहे। बनकरवरती शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप करण्यात आलेले होते।